आपल्या समोर आता येते, टाळ्यांनी स्वागत करूया मृण्मयी तिरोडकर. मृण्मयी, मतांच्या बाबतीत आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये, तिप्पट मतं आलेली आहेत, पण ह्या वेळेला आता मार्कही कमवायचे आहेत. हा, चांगलेच मार्क कमवले पाहिजेत. ऑल द बेस्ट. थँक्यू. मृण्मयी, तू म्हणजे असं काय म्हणावं, एकदम असा एक सरप्राईज अटॅक होता तुझ्याकडून हा. तू खूप छान गायलीस ग. थँक्यू. खरंच खूप छान झालं गाणं. एकदा टाळ्या झाल्या पाहिजेत मृण्मयीसाठी. काहीच्या काहीच होतं, खरं सांगतो, हा शब्द आहे, त्याला काहीच्या काहीच गायलीस तू. इथं सुरू केल्यानंतर खरंच मला दडपण आलं होतं की कसं होईल हे गाणं, कारण अंतरा कसला वेगळाच आहे आणि मूड तो सगळा. पण तू सॉलिड गायली, सॉलिड म्हणजे चोपलंस माहिती, म्हणजे कानफाटात मारलीस माहिती. तू खरं सांगतो, म्हणजे खरोखर टांगा पलटी घोडे फरार म्हणतात ना, काटा किर्र गायलीस माहितीये, म्हणजे चाबूक माहितीये. हे काहीतरी वेगळं झालंय इकडे, घोळ झालाय काहीतरी. हा वेगळ्या व्हिडिओवरती वेगळा ऑडिओ लागलेला आहे. जिंकलंस तू, जिंकलंस एवढं सांगतो तुला, बस. क्या बात. उषाताई, छान गायलीस, खूप छान गायलीस. गाणं खरंच अवघड आहे गायला. ते ही चाल हृदयनाथनी फार पूर्वी, म्हणजे जवळजवळ 50s-60s मध्ये एका खंडकाव्याला लावली होती. नंतर ते त्यांनी काव्य तसं सोडलं आणि रेकॉर्ड नाही केलं. जुनी गोष्ट आहे ती, पण ती चाल त्याच्या डोक्यामध्ये घोळत राहिली आणि मग त्यांनी या पिक्चरला ही चाल दिली. तर ही खूप सुंदर गायलीस तू, खूप छान गायलीस. थँक्यू. असं काय आम्ही नाही गायला का, आमचं सगळं बोलून टाकलं, आम्हाला घरी जायचं बाबा. बर, मी पण प्रयत्न करतो. उत्तम गायलीस, हा सुरेल गायलीस, आणि इतकं सुराला पकडून होतं की मध्ये बंद करावं असं वाटलं नाही, अजिबात नाही. म्हणजे अगदी, म्हणजे जर का आपण हे गाणं तुझ्या कार्यक्रमात तू लावलंस जर का, आणि तो कार्यक्रम बघायला जर का 2 रुपयाचं तिकीट काढून आम्ही आलो, तर त्या 2 रुपयामधले 50 पैसे तरी वसूल झाल्याचा भाव आला बघ मला. त्यात आनंद इतका भरला होता की मध्यंतरामध्ये जाऊन आईस्क्रीम खाण्याची गरज अजिबात भासली नाही. तेही पैसे तुम्ही आमचे वाचवलेत, त्याबद्दल तुमचं किती कौतुक करू. याबद्दल मला काय, बास, आता मला याच्या पलीकडे जमलं नाही. ते सगळं तू जे बोललास ना, ते एकदम बरोबर बोलला, आणि मला आयुष्यामध्ये मी एका माणसाचा उद्धार केला याबद्दल मला भयंकर आनंद आहे. आणि चोपलंस तू गाणं, चोपलंस.
Idea,